नमस्कार मंडळी, 1 जानेवारी 2024 वार बुधवार, मराठी महिना मार्गशीर्ष तिथी शुक्ल द्वितीया, नक्षत्र उत्तरछडा। तसेच सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आजच्या महाराष्ट्रातील झटपट बातम्यांमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आणि आजच्या दिवसभरातील सर्वात महत्त्वाची पहिली मोठी बातमी, बीड खंडणी प्रकरणातील फरार आरोपी वाल्मिक कराड अखेर शरण, पुण्यातील CID ऑफिसमध्ये लावली हजेरी। आणि यानंतर एक मोठी बातमी, बीड खंडणी प्रकरणात शरण आलेल्या वाल्मिक कराडाला पुण्यातून बीडला हलवले। CID अधिकारी सारंग आव्हाडनी सांगितलं पुढील तपास बीडच्या DYSP कडे। आणि यानंतर एक मोठी बातमी, छत्रपती संभाजीनगरमध्ये कर्मचारी पुरवणाऱ्या एजन्सी ही क्रीडा घोटाळ्यात हात भरडले। हर्षकुमार 40 लाख रुपये घेणारा व्यवस्थापक अटकेत। आणि एक धक्कादायक बातमी, मुंबईतील सरकारी दवाखान्यात सफाई कर्मचारीच तपासतोय रुग्ण। कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाल्याने त्यांना प्रशिक्षण दिले, डॉक्टरांचे आश्चर्यकारक उत्तर। आणि यानंतर एक मोठी बातमी, नववर्षापूर्वी इस्रोनं रचला इतिहास, स्पंडेक्स मिशन यशस्वी लॉन्चिंग, चंद्रयान 4 सारख्या मोहिमांना मदत होणार, पंतप्रधान मुख्यमंत्र्यांकडून इस्रोचं अभिनंदन। आणि क्रीडा क्षेत्रातील महत्त्वाची बातमी, ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पराभवानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहलीला कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचे दिग्गजांचे सल्ले। रवी शास्त्री म्हणाले, दोघांचेही 3-4 वर्षाचे क्रिकेट बाकी। आणि यानंतर एक बातमी, जमीन मोजणीसाठी पोलीस बंदोबस्त महागला, कॉन्स्टेबल, हवालदार, सहाय्यक फौजदारांचे शुल्क वाढले, मात्र शेतीच्या वादातून सर्वाधिक गुन्हे, पोलिसांकडून ठोस उपाय नाही। आणि यानंतर एक बातमी, भाजपाकडून अकोला जिल्हा परिषदेतील 11 नेत्यांना थेट घरचा रस्ता, किसान आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक राजेंद्र पुंडकर यांचेही निलंबन। आणि यानंतर एक बातमी, शेतकरी संघटना आगामी निवडणुका स्वबळावर लढणार, अंबादास हांडे यांची घोषणा। आणि पुढील महत्त्वाची बातमी, MSc CIT परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू, 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार सादर। तर मित्रांनो, अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडले असेल तर नक्की इतरांना शेअर करा। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।